जेव्हा पण घरी उरलेल्या चपात्या असतात आणि त्याबरोबर खाण्यासाठी कोणतीही भाजी नसते, डाळ नसते, तर तेव्हा हा विचार पडतो, आता त्या उरलेल्या चपातींचं काय करायचं? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे ते टेन्शन दूर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी उरलेल्या चपातीपासून बनवलेली एक चटपटीत अशी रुचकर नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर इथे मी या उरलेल्या चपात्यांची चटपटीत रेसिपी बनवण्यासाठी उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही ते ज्या उरलेल्या शिळ्या चपात्या असतात त्यांचा पण वापर करू शकता. तर सर्वात आधी आता आपल्याला या ज्या चपात्या आहेत त्या गोल गोल पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. तर आता आपल्याला या चपात्या गोल आकारमध्ये कट करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने या चपात्या ज्या आहेत त्या आपल्याला गोल पीसेसमध्ये कट करायच्या आहेत. तर मी ते या चपात्या या साईजमध्ये इथे कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही यापेक्षा मोठ्या साईजमध्ये पण कट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या चपात्या कट करून घ्यायच्या आहेत. तर मी ते या चपात्या गोल साईजमध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला या गोल आकारमध्ये कट केलेल्या चपात्या फोल्ड करायच्या आहेत. तर त्यासाठी मी ते एक पेन घेतलेला आहे. तर तुम्ही ते पेन्सिलचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने या चपात्या आपल्याला फोल्ड करायच्या आहेत. मग हा जो रोल आहे तो सुटू नये त्यासाठी आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने दोरा बांधायचा आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या चपात्या आपल्याला गोल आकारमध्ये दोऱ्याने बांधून घ्यायच्या आहेत. तर मी ते या सगळ्या चपात्या गोल आकारमध्ये बांधून घेतलेल्या आहेत. मग आपल्याला या ज्या चपात्या आहेत त्या फ्राय करायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला गॅसवरती तेल ठेवायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर या चपात्या तेलात घालायच्या आहेत. आणि आता या चपात्या व्यवस्थित कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे या ज्या चपात्या आहेत ते व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, कुरकुरी झालेले आहेत. त्यानंतर आता यांना एका प्लेटीमध्ये काढायचं आहे. त्यानंतर या चपातीवरती गुंडाळलेला जो दोरा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. कारण आपण ज्या चपात्या आहेत त्या तेलामध्येच फ्राय केलेल्या होत्या. तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये तेलाचा जास्त वापर नाही करायचा आहे. मग सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तर तुम्ही ते लसूण पेस्टचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हा जो लसूण आहे तो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता इथे हा जो लसूण आहे तो व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे.
त्यानंतर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहेत ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे। तर मी या रेसिपीमध्ये मीठ या तिखटचा वापर नाही केलेला आहे, कारण टोमॅटो सॉसमध्ये मीठ असते आणि टोमॅटो सॉस तिखट पण असते। तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये हवे असल्यास बारीक चिरलेली हिरवी मिरची या आणखीन कोणत्याही दुसऱ्या भाज्यांचा वापर करू शकता। तर त्यानंतर आता आपल्याला हे जे फ्राय केलेली चपाती आहे ते सगळे पीसेस याच्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित आता हे सगळे साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण ॲड करू शकता, जसे तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली ढबू मिरची घालू शकता, कोबीज घालू शकता, या तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेला गाजर पण घालू शकता। तर आता इथे हे जे सगळे साहित्य आहेत ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। मग त्यानंतर याच्यावरती आपल्याला 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत। तर जस्ट हे गार्निशिंगसाठी आहे, तर हे ऑप्शनल आहे आणि तुम्ही इथे पांढऱ्या तिळाच्या जागी काळे तिळाचा पण वापर करू शकता। तर परत हे आपल्याला साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे। तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि उरलेल्या चपातीची ही चटपटीत अशी रुचकर नाश्त्याची रेसिपी बनून तयार झालेली आहे। तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवून सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम सर्व करू शकता। नाहीतर तुम्ही ही रेसिपी एक चाट म्हणून पण सर्व करू शकता, तशी पण ही रेसिपी फारच रुचकर लागेल। तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे, तर तुम्हाला अगर माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच, पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत। तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ।